नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक चॅनल। आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत टी परीक्षेचे स्वरूप कसे काय असणार आहे, तर प्रश्नांची संख्या आणि किती प्रश्नांना किती मार्क असतात आणि कोणकोणते विषय परीक्षेला असतात ते विषय आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। टी परीक्षेचे स्वरूप पेपर क्रमांक 1 1 ते 5वी साठी वेळ 150 मिनिटे म्हणजे 2.5 तासाचा पेपर असणार आहे। मराठी विषय आहे तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। प्रश्न संख्या असणार आहे 30 आणि 30 प्रश्नांना 30 मार्क असणार आहेत। त्यानंतर आहे भाषा एक सक्तीची 30 गुणांसाठी वापरले जाणार आहेत, तर 30 गुण हे त्यांना मिळणार आहेत। भाषा 2 सक्तीची 30 प्रश्न विचारले जातील आणि 30 मार्कांचा गुण मिळवता येतील। प्रश्न नंतर आहे गणित। गणितासाठी प्रश्न क्रमांक 30 प्रश्न विचारले जातात आणि 30 मार्कांसाठी हे 30 प्रश्न असणार आहेत। त्यानंतर आहे परिसर अभ्यास। 30 प्रश्न विचारले जातात आणि मार्क किंवा गुण 30 असणार आहेत। असे एकूण 150 प्रश्न आणि 150 गुणांची ही परीक्षा असणार आहेत। त्यानंतर बघूया पेपर 2 साठी 6वी ते 8वी साठी असणाऱ्या विषय कोणते आणि प्रश्नसंख्या किती आणि त्यांना किती मार्क पडतील हे बघूया। पेपर क्रमांक 2 आहे 6वी ते 8वी साठी वेळ आहे 150 म्हणजेच 150 गुणांचं। विषय आहे पहिला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी 30 प्रश्न विचारले जातील आणि त्यांची गुणांची संख्या असणार आहे 30। त्यानंतर आहे भाषा एक सक्तीची 30 प्रश्न विचारले जातील आणि मार्क 30 गुणांसाठी हे प्रश्न असणार आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे सक्तीची, त्यावर आधारित असणारे प्रश्न संख्या 3 आणि गुण देखील 30 मार्काचे असणार आहेत। त्यानंतर चौथा हा घटक हा महत्त्वाचा आहे। या घटकामध्ये गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र घेऊन 2 पैकी एक विषय निवडावा लागतो। यामध्ये एकूण गणित विज्ञानाची 60 प्रश्न आणि सामाजिक शास्त्राची देखील 60 प्रश्न विचारले जातात। त्यांनाच मार्कसंख्या असणार आहे। गणित विज्ञानासाठी गुणसंख्या असणार आहे 60 आणि सामाजिक शास्त्रासाठी असणार आहे गुणसंख्या 60। असे मिळून 150 प्रश्न असतील आणि मार्कांची संख्या देखील हे 150 असणार आहे। तर ही होती टी परीक्षेचे परीक्षेचे स्वरूप। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।